नमस्कार सर्वांना, माझ्या हाऊसवाईफ चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते. मी बनवली आहे मस्त अशी वालपापडीची म्हणजेच वालपापडी या वालाच्या शेंगांची भाजी. तर ही भाजी बनवण्यासाठी मी मस्त अशी हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतली. नंतर कढईमध्ये एक पळी तेल टाकलं. तेल चांगलं तापल्यानंतर तेलामध्ये जिरं, मोहरी आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून 2 मिनटं मिक्स करून घेतलं. नंतर बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकला आणि त्याला पण 2 मिनटं मिक्स करून घेतलं. तर याला 2 मिनटं असंच मिक्स करून घेतलं. नंतर टोमॅटो 2 मिनटं असं तेलामध्ये भाजून घ्यायचा. नंतर मी याच्यामध्ये कराळ चटणी, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि 2 मिनटं परतून घेतलं. नंतर वालाच्या शेंगा ह्या स्वच्छ धुवून टाकल्या. तर आता याला मस्त असं 2 मिनटं असंच परतून घ्यायचं वाफेवरती. नंतर मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवली मस्त अशी खिचडी. तर खिचडी बनवायला घेतली मी. तर तांदूळ आणि मसुरीची डाळ धुवून घेतली. नंतर मग मी टोमॅटो बारीक चिरून घेतला. सर्व साहित्याची तयारी केली आणि मस्त अशी खिचडीला फोडणी देऊन घेतली. तर जास्त टोमॅटो टाकला की खिचडी पण खूप मस्त लागते. आता याला 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं. नंतर मी ढोकळा बनवला होता सोबतच. तर मस्त असा हा ढोकळा मी तयार करून घेतला. आता याला मस्त असं कापून घेते आणि याच्यावरती मस्त अशी तडका चटणी टाकून घेते. तर खूप मस्त असा हा ढोकळा झाला होता आणि खूप छान शिजला आहे आणि मस्त असा खूप सॉफ्ट असा हा ढोकळा तयार आहे. आता याच्यावरती मी मस्त अशी तडका केलेली फोडणी टाकून देते. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.